आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। एक माणूस आहे सर्वस्व गमावलेला। महापूर येऊन गेल्यानंतर घरांची जी अवस्था होते तशी त्या माणसाच्या घराची अवस्था झालेली आहे। सगळं संपलंय, घरामध्ये आता काही शिल्लक नाही। सगळी उमेद संपली, आयुष्य संपले की काय अशा स्थितीमध्ये आहे तो। पूर्णपणे मानसिकरित्या आर्थिकरित्या सगळ्या बाजूने कोलमडलेला माणूस। आणि तो आपल्या गुरुजींना म्हणजे मास्तरांना भेटायला, मास्तरांना तो आपली सगळी हकीकत सांगतो। जे काही घडलं त्याच्या आयुष्यात ते सगळं सांगतो। ते ऐकल्यानंतर मास्तरांना असं वाटतं की हा बहुतेक आर्थिक मदत मागायला आलाय की काय। म्हणजे खिशामध्ये हात घालतात पैसे देण्यासाठी, तेव्हा त्यांना थांबवतो। तो म्हणतो नाही नाही मास्तर, मी पैसे मागायला नाही, मला आता ना या सगळ्या संकटातून पुन्हा नवीन उभारी घेण्यासाठी तुमच्या शाबासकीची थाप आली। शाबासकी घेण्यासाठी एक शाबासकीची थाप मला पुरेशी आहे। पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करू शकतो, असा या कवितेचा मतितार्थ आहे। अजूनही तुम्हाला नीट लक्षात येणार नाही, त्यासाठी आपण एक प्रयोग करूया आज। कारण तुम्ही जे सगळेजण इथे आलायत ना, ते साधारण त्या माणसासारखीच तुमच्या सगळ्यांची अवस्था आहे। तुमच्याही आयुष्यामध्ये असा एक क्षण आलेला होता की जिथे तुम्ही संपला होता, सर्वस्व संपलेलं। आता पुढे काय करायचं हा प्रश्नच आहे। मदतीला कोणी नाही आणि तिथून तुमची पुन्हा तुम्ही नव्याने सुरुवात केली, ते आज इथपर्यंत येऊन पोहोचलं। आता प्रयोग काय करायचा आहे, शांत बसायचं, एक दीर्घ श्वास घ्यायचा, डोळे मिटायचे आणि आपल्या आयुष्यातला तो प्रसंग आठवायचा जेव्हा आपलं सगळं संपलेलं होतं। आपण एका शून्यावर आलो होतो। म्हणजे शीलाच ना, शीला तुझ्या आयुष्यात जे काही घडलं, शारदाबाईंच्या आयुष्यात घडलं, नामदेवच्या आयुष्यात घडलं, त्याच्या आयुष्यात घडलं, शिवानीच्या आयुष्यात जे काय घडलं, तुमच्या आयुष्यात जे काय घडलं, तुम्हाला असं वाटलं की इथे संपलं, आता मी इथून नाही उभा राहू शकत, पण उभे राहिलात तुम्ही। तो क्षण आपल्याला आठवायचा, मनापासून कराय, आणि मग ही कविता तुम्ही काय अफलातून म्हणून दाखवा, मला विश्वास। कारण ना तो अनुभव घेतल्याशिवाय त्याची डेप्थ कळत नाही, त्याची खोली कळत नाही। कारण हो सर। चला डोळे मिटा, एक छान दीर्घ श्वास घ्या आणि तुमच्या त्या भूतकाळामध्ये जा। आयुष्याच्या त्या क्षणापर्यंत सगळं आठवा। तुझा इगो मध्ये आलाय। तुझा इगो हट झाला ना, म्हणून तू हे सगळं केलं आणि मला वाईट वाटलंय त्याच। का? तुझ्यासारखं खोटं तर वागत नाही ना मी। तुझ्या मनाला विचार, मी खोटं वागले का? भाऊजी काय केलं तुम्ही? आमचा सगळा संसार रस्त्यावर आणलात। अगं पण आता हे आबाळच तुझं चप्प, हा रस्ताच तुझं घर, तू आता रस्त्यावरच राहायचं। चला झालं, डोळे उघडा हळूहळू। आता ती कविता म्हणा। ओळखलत का सर मला? पावसात आलं कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी। म्हण शिवानी, तुला सांगतोय, पाणी देऊ, पाणी प्यायला देऊ? नाही नाही नाही, बस 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 बस, उठायची गरज नाही, बसून। ओळखलत का सर मला? पावसात आलं कोणी, कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी। क्षणभर हसला, नंतर बसला, बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून। माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली। माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली। मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली। भिंत खचली,
चूल विजली. होते होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेव. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. चिखलगाळ काढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला आणि पैसे नकोच सर, पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. वा 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 वा. बघा, न शिकवता तुम्हाला कविता आली की नाही? ती कविता मनाला भिडली ना, तुमच्या अनुभवांचं आणि कवितेचं करेक्शन झालं की बरोबर कविता येते. वा वा वा. केवढ्याला ओरडताय, केवढ्याला ओरडताय. अहो काय नाही, मुलांना कविता शिकवतोय. कविता म्हणायला यायला लागली म्हणून आनंदाने जरा ओरडली. अहो शिकवा, पण हळू आणि लहान आवाजात शिकवा. किती मोठ्याने शिकवताय. तुमचा आवाज आमच्या अगदी वरच्या मजल्यापर्यंत जात होता. अहो असं काय करताय? म्हणजे तुम्हाला त्रास झाला त्याच्याबद्दल सॉरी. मुलांना कविता आली म्हणता आली, त्याचा अर्थ समजला म्हणून आनंद साजरा करू दे की. जरा ओरडले तर काय झालं एवढं? अर्ध आयुष्य मार्गाला लागलं आणि आता तुम्हाला अक्कल सुचते. आता कसला जोश करताय? अहो पण याचा आम्हाला का त्रास? काय तर म्हणे रात्र शाळा, आधी काही होऊ शकलं नाही म्हणून इथे तुम्ही शिकायला आलात आणि आता पुढे तुम्ही शहाणे होणार असं तुम्हाला वाटतंय का? अगदी बुलचटपणा, बावळटपणा. तुझं वय बघते ना तर इथंच पटकावला असता. शिला शिला सर आहेत बाजूला. बघितलं ना, बघितला तुमचा आशावाद. काही बोलू नका. शांत राहा, शांत राहा. काय ना काका, मी आधी सगळ्यांच्या वतीने माफी मागतो, तुम्हाला त्रास झाला. पण ना प्रत्येकाचा या सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. हे तुमचा दृष्टिकोन तुमच्या पद्धतीने तुम्ही पाहिलं, मी कशा पद्धतीने पाहतो माहितीये यांच्याकडे. आपण ना सगळेजणांना एक विशिष्ट रुटीन आयुष्य जगलेले आहे. म्हणजे आपण सगळेजणांना आधी छान शिक्षण घेतलं, मग आपण नोकरी करायला गेलो, मग व्यवसाय करायला गेलो, मग लग्न झालं, मग मुलं बाळं झाली, संसार उभा राहिला. आता आपण सकाळी उठतो, डबा घेऊन जातो ऑफिसला, मग संध्याकाळी येतो, मग छान टी व्ही बघतो, मालिका बघतो, जेवतो आणि झोपतो. हे कसं नाही जगत. ही माणसं कुठून आले तुम्हाला माहिती आहे? त्यांच्या आयुष्यामध्ये सुरुवातीला शिक्षण वगैरे काही घडलंच नाही. त्यांच्या पाठीशी कोणी उभंच राहिलं नाही. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहावं लागलं सुरुवातीपासून. आणि वयाच्या या टप्प्यावर आल्यानंतर त्यांना शिक्षणाचं महत्व कळलं म्हणून ते रात्रीच्या शाळेमध्ये येतात. आणि रात्रीच्या का, दिवसभर ही सगळी मंडळी मेहनत करतात. कोणी धुणभांडी करते, कोणी कुठेतरी नोकरी करते, कोणीतरी ही मुलगी, एवढी ही छोटी मुलगी ह्या सगळ्या मुलांना घेऊन गॅरेज चालवते. दिवसभर काबाड कष्ट करतात आणि शिक्षणाची ओढ म्हणून रात्रीच्या शाळेमध्ये शिकायला येतात. नामदेव, काय काय घडलंय या माणसाच्या आयुष्यात. या शारदाबाई यांचं वय बघा, ही शिला, ही शिवानी कुठल्या परिस्थितीतून आले ते. आणि या वयाच्या ह्या टप्प्यावर आलं, रात्रीच्या शाळेमध्ये यायचं. तुम्हाला जमेल? काका, ओरडणं फार सोपं आहे, बोट दाखवणं फार सोपं आहे. यांना जी कविता येते ती तुम्हालाही